नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तलाठी भरती 2026 याच्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात फेरफार बदल करण्यात आलेले असणार आहेत। मग एमपीसी द्वारे आता ही जी काही कलेक्ट केली जाणारी पदभरती असणार आहे तलाठी पदाविषयीची, तर त्यामध्ये नेमके कोणकोणते फेरफार बदल असू शकतात, त्याचबरोबर नेमका काय असणार आहे बदल, तो पण आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे जाणून घ्यायचा असणार आहे। त्याचबरोबर इतर सुद्धा जी काही असणारी पदावधींची जी काही माहिती असणार आहे, ही माहिती आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। बघा काय सांगितलं जातं, तर तलाठी भरती 2026 याच्यामध्ये एमपीसी आणि टीसीएस एक्झाम यामध्ये नेमका काय बदल असणार आहे तो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचा आहे। त्याचबरोबर नेमका बदल कशा पद्धतीत असणार आहे तो एक महत्त्वाचा विषय असणार आहे आणि जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। चला तर बघा काय सांगितलं जातं, तत्पूर्वी आमच्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्म वरती तलाठी पदभरतीच्या विषयी एक नवीन एमपीसी पॅटर्न नुसार काय करण्यात येणार आहे, तर आम्ही बॅच जॉईनिंग करणार आहे। तर यामध्ये ही जी काही नवीन बॅच चालू केली जाणार आहे त्याच्यामध्ये ऑनलाईन आणि लाईव्ह अशा पद्धतीने काय असणार, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपातील तुम्हाला लेक्चर्स अवेलेबल करून देण्यात येणार आहे। ही नवीन बॅच असणार आहे बघा। तर याच्यामध्ये जुन्या प्रकारच्या ज्या काही एमपीसीने घेण्यात आलेल्या तलाठीच्या पूर्वीच्या प्रश्नपत्रिका असणार आहेत त्यांचं विश्लेषण असणार आहे। सर्व विषयांचे रेकॉर्डेड आणि लाईव्ह लेक्चर्स असणार आहेत। हे लेक्चर्स तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकताय आणि त्याचबरोबर मल्टिपल टाइम वेळा पाहू शकताय। शिवाय या ठिकाणी तुम्हाला ई बुक्स द्वारे काय होणार आहे, तर नोट्स सर्क्युलेट होणार आहे। जर का तुम्हाला लिखित किंवा त्याचबरोबर जर का तुम्हाला नोट्स वाचण्यासाठी वगैरे पाहिजे असेल तरी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी नोट्स अवेलेबल करून देण्यात येतील। त्याचबरोबर टेस्ट सिरीज आणि ई बुक्स द्वारे नोट्स असणार आहेत, व्हिडिओ डाउनलोडची सुविधा असणार आहेत। प्रत्येक सब्जेक्टसाठी अनुभवी आणि तज्ञ असा काय असणार शिक्षक स्टाफ तुम्हाला याच्यामध्ये भेटणार आहे। ओके, मग अशी ही जी काही तलाठी बॅच असणार आहेत लवकरात लवकर सर्वांनी काय करून घ्या, तर जॉईनिंग करून घ्या, कारण याच्यासाठीचा टाइम पिरियड काय असणार तर लिमिटेड असणार, कारण नुकतंच आम्ही लगेचच काय करणार आहे तर ही बॅच चालू करणार आहे। बघा काय सांगितलं जातं, तर या ठिकाणी महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग, ओके, महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग दिनांक बघा किती तारखेला हे पत्रक सर्क्युलेट झालंय, 30 एप्रिल 2026 ला हे परिपत्रक सर्क्युलेट झालेले असणार आहे। बघा, सर्व विभागीय आयुक्त व सर्व जिल्हाधिकारी यामध्ये ग्राम महसूल अधिकारी संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरिता मागणी पत्र काय केले तर शासनास सादर करण्याबाबत शासन निर्णय महसूल व वन विभाग दिनांक 2/4/2026 म्हणजेच 2 एप्रिल 2026 अन्वये महसूल विभागाचा सुधारित आकृतीबंध निश्चित करण्यात आलेला असणार आहे। सदर सुधारित आकृतीबंधानुसार ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच जे काही तलाठी पद असणार या तलाठी पदाबरोबर काय असणार आहे तर या पदाची तातडीने भरती करायची असणार आहे। ओके, मग आता याबाबत काय असणार बघा, तर विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत शासनास 8 मे 2026 पर्यंत कोणत्याही परिस्थितीत हे पत्रक काय करायचं तर सादर करायचं आहे, अशा बाबतचं काय असणार, अशा आशयाचं हे परिपत्रक असणार आहे। मग यामध्ये शासन निर्णय व महसूल वन विभाग 2/4/2026 अन्वये महसूल विभागाचा एक सुधारित आकृतीबंध निश्चित करण्यात आला होता। याबाबतचा व्हिडिओ सुद्धा आपण टाकला होता बघा। मग यामध्ये सदर सुधारित आकृतीबंधानुसार ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच तलाठी जे काही पद असणार आहे हे तातडीने भरावयाचे आहेत। जिल्ह्यांमध्ये एकूण रिक्त पदांचे मागणी पत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगास काय करण्यात आले तर सादर करण्याकरिता विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत शासनास 8 मे 2026 पर्यंत कोणत्याही परिस्थितीत काय करायचं तर याबाबतचं पत्रक आणि माहिती सादर करायची आहे, ही विनंती केलेली आहे। आणि त्यामुळं जुलै महिन्याच्या मध्ये जाहिरात येण्याची शक्यता आहे। बघा, तलाठी पदाची जी काय असणारी जाहिरात आहे ही सर्वसाधारणतः जुलै महिन्यामध्ये येऊ शकते बघा, त्यामुळे बी प्रिपेअर असणं आपल्याला गरजेचं आहे। मग यामध्ये पूर्वी टीसीएस काय करत होती तर एक्झाम घेत होती आणि आता ही एक्झाम कुणाकडे ट्रान्सपोर्ट झालेली असणार आहे तर लक्षात ठेवायचे असणार आहे, तर एमपीसी कडे रूपांतरित झाले, तर एमपीसी कडे हस्तांतरित करण्यात आलेले आहेत। मग एमपीसी पॅटर्न मधील काय फरक असू शकतात याचा एक काय करायचा आपल्याला आढावा घ्यायचा आहे। बघा, परीक्षेची पद्धत टीसीएस ची पद्धत कशी असणार आणि एमपीसी ची पद्धत कशी असणार आहे। शक्यतो ही जी काय असणारी एमपीसी ची पद्धत असणार आहे यामध्ये परीक्षेच्या पद्धतीमध्ये बघा टीसीएस ही सरळ सेवा पद्धत वापरत होती, म्हणजे एकच पेपर होत होता या ठिकाणी। ओके, 100 किंवा 200 मार्कांच्या साठीचा एकच पेपर व्हायचा आणि त्याच्यावरती लागलीच काय केलं जायचं तर निकाल लावला जायचा। परंतु एमपीसी मध्ये जी काय घेतली जाणारी आता नवीन पद्धतीनं काय असणार तर
परीक्षा होणार आहे ह्याच्यामध्ये पूर्व म्हणजे प्रिलियम्स आणि त्याचबरोबर मुख्य म्हणजेच मेन्स, प्रिलियम्स आणि मेन्स अशा दोन पद्धतीच्या काय होऊ शकतात तर एक्झाम या ठिकाणी होऊ शकतात. प्रश्नांची काठिण्य पातळी तर बघा TCS मध्ये प्रश्न थेट पण वेगवान असत. ओके, परंतु एमपीसी कडे ही परीक्षा गेल्यामुळे एमपीसी पॅटर्न मध्ये प्रश्न अधिक विश्लेषणात्मक पद्धतीचे आणि संकल्पनात्मक असू शकतात. ओके, नकारात्मक गुण TCS पद्धतीमध्ये बघा तर साधारणपणे नकारात्मक गुण नव्हते, परंतु एमपीसी पॅटर्न मध्ये ते नकारात्मक म्हणजेच निगेटिव्ह सिस्टीम असण्याची शक्यता, अजून कंपल्सरी माहिती त्यांनी प्रकाशित केलेली नाहीये तरी सुद्धा लक्षात ठेवायचं असण्याची शक्यता असणार आहे. विषय आणि प्रश्न TCS मध्ये सामान्य ज्ञानासाठी चालू घडामोडींवरती म्हणजेच करंट अफेअर्स वरती भर होता, तर एमपीसी मध्ये सामान्य ज्ञानासाठी चालू घडामोडी त्याचबरोबर काय असणार आहे भूगोल इतिहास यांच्यावरती म्हणजे या विषयांच्यावरती सुद्धा भर असणार आहे. काठिण्य पातळी उच्च कट ऑफ लागत होते आणि वेग आणि अचूकता जास्त असायची, तर एमपीसी पद्धतीमध्ये वैचारिक आणि विश्लेषणात्मक पद्धतीचे प्रश्न असणार आहेत आणि सखोल ज्ञानाची आवश्यकता असणार आहे. ओके, ज्याला सखोल ज्ञान असणार आहे तोच ते क्वेश्चन काय करू शकणार आहे तर सोडवू शकणार आहे. ओके, तर असा हा बदल या ठिकाणी असणार आहे. आता नॉर्मलायझेशन बघा, परीक्षेचे स्वरूप जे काही TCS आणि IBPS असणार आहे ही एकाच शिफ्ट मध्ये वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये म्हणजे एकाच शिफ्ट मध्ये किंवा वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये चालायची आणि त्यामुळे यामध्ये नॉर्मलायझेशन होत होते, ज्यामुळे गुण कमी किंवा जास्त होऊ शकत होतात. परंतु एमपीसीच्या मध्ये मात्र ही गोष्ट घडून येणार नाही, नॉर्मलायझेशन नसणार आहे, कारण एकाच वेळी परीक्षा असणार आहेत आणि ज्यामुळे नो नॉर्मलायझेशन आणि नो शिफ्टचा त्रास या ठिकाणी किंवा जो काही गोंधळ निर्माण होतो तो होणार नाहीये. बघा TCS किंवा IBPS मार्फत 3-4 दिवस परीक्षा घेतल्या जायच्या, सकाळच्या सेक्शन मध्ये, दुपारच्या सेक्शन मध्ये आणि संध्याकाळच्या सेक्शन मध्ये, किंवा सकाळी आणि दुपार अशा शिफ्ट मध्ये काय घेतल्या जायच्या तर परीक्षा घेतल्या जायच्या. प्रत्येक वेळेची काय असायची खेपचे जे काही प्रश्न असायचे ते डिफरंट असायचे आणि त्यामुळे नॉर्मलायझेशन करावं लागायचं. आणि हा नॉर्मलायझेशनच काय होतं तर खऱ्या अर्थानं एक मोठा अडथळा होता. सर्वसामान्य नवीन भरती करण्याची काही मुलं होती ही काय व्हायची या नॉर्मलायझेशन मुळे गोंधळून जायची, गडबडून जायची, त्यांना कळायचं नाही की गुण कमी कसे झाले आणि गुण वाढले कसे. ओके, तर ही जी काही डिफिकल्टी असणार आहे ही डिफिकल्टी या ठिकाणी एमपीसी मुळे काय होणार आहे तर निग्लेक्ट होणार आहे. या ठिकाणी नो नॉर्मलायझेशन असणार आहे आणि ती एक खऱ्या अर्थानं काय असणार चांगली बाब असणार आहे, कारण शिफ्ट मध्ये पेपर असणार नाही. एकाच पेपरामध्ये किंवा एकाच शिफ्ट मध्ये सर्वत्र पेपर घेतले जाणार आहेत आणि सर्वांचा जो काही निकाल असणार हा एकाच वेळी लावला जाणार आहे. ओके, महत्वाची नोंद बघा, 5 मे 2026 च्या नवीन शासन निर्णयानुसार 5 मे 2026 च्या नवीन शासन निर्णयानुसार तलाठी भरतीची प्रक्रिया आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे सोपवण्यात आली आहे आणि त्यामुळे भरती ही अधिक काय करण्यात येणार आहे तर पारदर्शक करण्यात येणार आहे. मेगा भरतीची घोषणा महसूल विभाग महाराष्ट्र शासन याने राज्यात 1700 पेक्षा जास्त तलाठी भरती लवकरच भरून काढण्याचा निर्णय घेतला असून या भरतीसाठी शासन स्तरावरती मोठ्या वेगाने हालचाली सुरू आहेत. ओके, शासनाच्या या निर्णयानुसार जिल्हानिहाय रिक्त जागांचा अहवाल तयार करण्यात येत आहे. यानुसार पुढील भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. राज्य सरकारने मेगा भरतीची घोषणा याबाबतची केली होती, परंतु आता या मेगा भरतीच्या काय असणार आहे तर घोषणेला खऱ्याच अर्थानं काय असणार तर वेग मिळालेला असणार आहे, चालना मिळालेली असणार आहे. ओके, बघा धन्यवाद. तुम्हाला जर का आमची ही जी काय असणार तलाठी भरतीची बॅच जॉईनिंग करायची असेल तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही काय करू शकता तर कॉन्टॅक्ट करू शकता आणि लवकरात लवकर ही जी काही नवीन एमपीसी आधारित तलाठी भरतीची नवीन बॅच जी काय असणार ती तुम्ही या ठिकाणी जॉईनिंग करून घेऊ शकताय. ओके, जर का तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर TCS आणि IBPS त्याचबरोबर काय असणार आपली एमपीसी याच्यामधला फरक जर का तुम्हाला आणखीन डिटेल मध्ये पाहिजे असेल तर सबस्क्राईब करून त्या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी काय करू शकता तर कमेंट्स करू शकताय. तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर आमच्या डबल ओ अकॅडमीच्या चॅनेलला सबस्क्राईब करून काय करा तर खूप खूप काय करा तर शुभेच्छा द्या. ओके, धन्यवाद. अशीच माहिती घेऊन आपण पुन्हा लवकरच भेटू. बाय बाय.